दरवाजा कुणीतरी ठोठावत होते. टक 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 आवाजाने ज्योती जागी झाली. कोण आले असेल आता भर दुपारीच? नुकतंच घरातील कामाचा निपटारा करून जरा डोळा लागलेला, त्यात आता कोण आलं असेल? जरा अनिच्छेनेच दरवाजा उघडला. डोळ्यात अर्धवट झोप, केस विस्कटून इकडून तिकडे लोंबलेले, तशाच अवतारात दरवाजा उघडला. कोण? ओळखलं नाहीस? अगं मी, दीपक. ओ हो, तू कसा इकडे अचानक? तसा तिचा थोडा गोंधळच उडालेला, पण घेतले सावरून. विसरलीस की काय? आत तर येऊ दे. दारातच सर्व प्रश्न विचारणार आहेस? त्याला नख खिशात न्याहाळत घाईघाईने बाजूला होत, या ना. बाजूला होत घरात प्रवेश दिला. बसा. घाईघाईने केस बांधत आणि साडी सावरत स्वयंपाक खोलीत गेली. कोण हा? आठवले स्वतःशीच स्वगत. अरे हा तर बालपणीचा मित्र दीपक. कसं ओळखले नाही मी? हा तर जीवलगा माझा. आजवर ज्याला मी काळजात जपलंय तो ओळखू येऊ नये? कमालच आहे माझी. पण खूप बदल जाणवतो म्हणा. आणि बघून बरीच वर्ष लोटली आहे ना. जरा जाडा झालाय कदाचित, त्यामुळे ओळख नाही पटली लगेच. आतून आनंदाला उधाण आलेलं कसंबसं स्वतःला सावरत पाणी घेऊन बाहेर आली. वाटत होतं गच्च मिठी मारावी आणि विचारावं, आज आठवण आली का तुला माझी? कुठे होतास इतके दिवस? मनाला काबूत ठेवून फक्त हसली. चोरट्या नजरेने स्वतःला समोरच्या आरशात हळूच पाहिलं एकदा. घ्या पाणी. काय करतेस ज्योती? अजून ओळखले नाहीस का तू मला? ओळखले तर कशी विसरेन मी दीपक तुला? किती बदललास तू, किती वर्षांनी समोर पाहते. कसे ओळखणार सांग बरं? बदल तर झालाय बराच. म्हणजे कोणता बदल? सुटलोय जरा. हो खरं आहे. किती वर्षांनी? नाही, 18 वर्ष झाली आपण एकमेकांना पाहिलेले नाही. बरोबर ना? की चुकतो हिशोब? हो खरं आहे. काय म्हणतेस? कसा आहेस? आज अचानक कसं येणं केलं? काही नाही, सहजच तुझी आठवण आली म्हणून आलो भेटायला. खूप दिवसापासून तुला भेटायचा विचार करत होतो. ऑफिशियल कामासाठी इकडे आलो होतो. तू याच शहरात राहतेस समजलं. पत्ता काढला आणि धडक तुझ्या घरी आलो. तुझ्या समोर हजर. तिच्या नजरेत नजर घालून तो उत्तरला, कशी आहेस? ठीक आहे. तू कसा आहेस? मी बरा आहे. बरा? जरा रोखूनच बोलली. हसला फक्त. अगदी तसाच हसायचा तसाच, तेव्हा हसायचा तसाच. त्याचं हसणं म्हणजे आहाहा, जीव ओवाळून टाकावा. ते गोड हसू खूप आवडायचं. त्या स्मित हसण्यात त्याच्या मनातले भाव थेट तिच्या काळजात उतरायचे. आजही तिचं स्टाईल, तोच सामंजस्यपणा. बराच वेळ इकडच्या बोलण्यात गेला. आतुरता तर दोघांनाही होती सारं काही जाणून घेण्याची, पण एक अवघडले पण आलं होतं. शेवटी तिनेच विषयाला वळण दिले. जसा तसा लाजरा बुजरा आहे दीपक. स्वतःहून सुरुवात करणार आपण बोलतं करायला हवे. हो तो दिसतच आहे. खरं सांगू दीपक, तू मला ओळखूच आला नाहीस रे. तू खूप दिवस झाले, काही खबर नाही तुझी. कोणाकडे चौकशी पण करण्याची सोय नाही. माझी लग्न झाले आणि दुसऱ्या मुलाच्या वेळी मी माहेरी आले तर कळलं की तुम्ही गाव सोडून शहरात गेलात. कुठे, का? ही प्रश्न मनातच कोंडलेली राहिली अगदी आजपर्यंत, या क्षणापर्यंत. कधी शोधण्याचा प्रयत्न नाही केलास का मग? भूतकाळ सरसर डोळ्यासमोर धावू लागला दोघांच्याही. आज मिळतील तुला सर्व प्रश्नांची उत्तरं. सांगतो ऐक. तुझे लग्न झाले ज्योती, आणि मला खूप उदासीनता आली. कशातच लक्ष लागेना. शून्यात नजर लावून तासनतास एकाच जागी बसायचो. माझी ही अवस्था आईने हेरली आणि तिने बदलीचा अर्ज दिला. बदली करून घेतली. तातडीने आम्ही नवीन गावातून शहरात आलो. त्यानंतर पुन्हा त्या गावात आजपर्यंत पाय ठेवला नाही. तिथे तुझं नसणं खूप वेदनादायी झालं होतं. हो का? का उदास झाला ते? कशाची नैराश्य आले तुला? आणि नवीन जागेत झाले का सर्व मग अलबेल? गालातल्या गालात हसत तिने केलेला प्रश्न तो सुखावला नाही ग. का? तू नव्हती ना तिथे. म्हणजे तुला माझ्याकडून सारे वधवून घ्यायचे तर काय? की आजपर्यंत काहीच लक्षात आले नाही? तेव्हाच्या वागण्या बोलण्याचे संदर्भ? हो ग, तुझ्याशिवाय मला. अरे पण काय, तू आहे तसाच आहे. अजून अजिबात बदललेला नाही. तोच लाजाळू स्वभाव, तोच संकोच, तेच निरागस भाव, तोच बुजरेपणा. बोल की. तुझ्याशिवाय काय ते? थांब खिडकीचा पडदा ओढते. डोळ्यावर ऊन येते ना. ओनवे होऊन पडदा ओढताना झालेला स्पर्श. खिडकी शेजारी बसलेला तो आतून बाहेरून शहारला. बोल आता. की एवढ्या वर्षांना अन एवढ्या प्रयत्नांनी पत्ता शोधून भेटायला आला. अव्यक्त भाव मनातले आजही नाही व्यक्त होणार का? तसाच पुन्हा माघारी जाणार? तू नाही बोलणार काही? तुझ्या मनातले ज्योती, बोल ना काहीतरी तूही. आपण काय तू मी खेळतोय का दीपक? या वाक्यावर खूप गोड हसली दोघेही. खुर्चीवर बसलेली ती त्याच्या जवळ येऊन बसली. तो तसा हळूच दूर सरकला.
खरंच वेडा आहेस, हां अगदी ठार वेडा. की की तुला काय खाणार आहे का? किती घाबरतोस रे? जरा अंतर कमी केलं की आपल्यातलं. बोल आता धीटपणे. लाजाळूचं झाडच नाही तरी तू. लहानपणी पण तसाच होता. मला वाटलं आता तरी सुधारला असशील. काहीतरी गप्प ग. काही नाही ग. कसा सांगू आणि कुठून सांगू? सुरुवात कशी करू? तेव्हाचा गोंधळ आजही सुरूच आहे. तिचे एकटक बघणं, पापणी न लावता नजरेत भरून घेणं अस्वस्थ करत होतं. अगं ऐकतेस ना? कुठे हरवलीस? काही नाही बोल ऐकते. तू ना मला अगदी 3री-4थीत होतीस ना तेव्हापासूनच खूप आवडायची. तसे आपल्या वयात फक्त 1 वर्षाचा फरक. मी 5वीत आणि तू 4थीत. तुझं आमच्या घरी येणं जाणं असायचं. तू आलीस की मी खूप आनंदी व्हायचो. सारखे तुला बघत राहणं, तुझं हसणं बोलणं, शाळेत खो खेळताना नेमका मलाच खो देताना मारलेला दपाटा सारं काही आवडायचं. तेव्हा नाही ग समजायचे. तू सहवास का इतका हवासा वाटतो? हळूहळू वय वाढत होतं. तसा मी तुझ्यात अजून गुंतत चाललो होतो. नजर सारखी तुझाच पाठलाग करायची. दिसली नाहीस की कासावीस व्हायचो. उगाच चक्रा मारायचो रस्त्यावर. जो तुझ्या घरासमोरून जात होता. चोरून लपून छपून तुला बघायचो. समोर आलीस की टाळायचो, पण आतून सुखावून जायचो. सांग रे, संकोच नको करू. बालपणीचे मित्र आपण. वय जरी वाढली असली तरी एकमेकाप्रती तोच विश्वास आहे. शुद्ध भाव अजूनही चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. त्यात संयमी वागणं, तिचं लागवी बोलणं, छान ट्युनिंग दोघांचं. बोल तर मन मोकळेपणाने. एक सल मनातली रोज छळते ग. कोणती? हे बघ, काही गैरसमज नको हां. बोलणार आहे ते अगदी सत्य आहे. मनाच्या तळाशी खोलवर रुतून बसलेलं. तुझ्या डोळ्यातले भाव, तुझी आणि इतरांची नजर चुकवून जाणून घेण्याचा प्रयत्न करायचो. मला जे वाटते तेच तुलाही माझ्याबद्दल वाटते का, हे शोधण्याची ती धडपड. पण सांगायची, विचारण्याची हिंमत नाही कधी केली. कुणास ठाऊक तेव्हा मी व्यक्त नाही होऊ शकलो. अचानक एक दिवस तू घरी आलीस. तेव्हा मी 12वीत आणि तू 10वी होऊन घरीच होतीस. आईला म्हणाली, आज मला पाहुणे आलेत काकू. हो का? कुठले ग? आणि एवढी काय घाई तुझ्या घरच्यांना लग्नाची? चांगली हुशार आहेस की शाळेत पुढे शिकवायची सोडून कशाला संसार गळ्यात बांधतायत तुझे आईवडील? या आईच्या प्रश्नावर तू काहीच उत्तर दिले नाहीस. पुन्हा माझ्याकडे बघत म्हणालीस, माझं लग्न होणार आता. खरं तर काळीत चिरणारे शब्द ऐकून मी पुरता घायाळ झालो. कोवळं प्रेम आपलं भरण्याआधीच कोमेजून जाणार होते याची कल्पना होती. परंतु निशब्द मी. स्मित हवरून स्वतःला कोसळणारा क्षण छान एवढेच. पण तू खूप बेचैन भासलीस. माझ्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नसावी बहुतेक तुला. अशीच न बोलता निघून गेलीस. त्यानंतर आमच्या घरी तुझं येणं जाणं कमी होत गेलं. थोड्याच दिवसात लग्नही झाले. नवरीच्या वेशात तुला पाहताना आतून खूप तुटलो मी. निरोपाच्या क्षणी मला पाहून केविलाना शब्द कटाक्ष तुझा बरंच काही सांगून गेला. नजरेला दिलेली कबुली, काय तोच प्रेमाचा अंकुर काळजात कायमचा रुजला. त्याला कधी सुकू दिले नाही. पुढच्या काळात तो एक क्षण मनाला उभारी देणारा ठरला. त्या रात्री खूप रडलो ग मी. अगदी हमसून घरात गप्प असायचो. कशात लक्ष लागेना, सारखा तुझा चेहरा समोर यायचा. लग्न जमल्यानंतर तू स्वतःहून ब्लॅक अँड व्हाईट पासपोर्ट साईजचा फोटो 10वीच्या परीक्षेच्या वेळी काढलेला बळजबरीने माझ्या हातात दिला होता. तेवढाच काय फोटो असावा तुझ्याकडे? कशाला ग फोटो? अरे असू दे, माझी आठवण म्हणून. तो फोटो म्हणजे विरक्त आयुष्यात लाभलेला परीस झाला ग. त्यानंच अनेकदा धीर दिला, खात्री दिली, विश्वास दिला. एकमेकांच्या मनातले तेव्हा स्पष्ट जाणवत होतं. परंतु शाब्दिक कबुली कधीच देता आली नाही. तुलाही नाही आणि मलाही नाही. फोटो सतत माझ्या पॉकेटमध्ये असायचा. एकांतात फोटोशी बोलायचो. कुठे आहेस? कशी आहेस? माझी आठवण येते का ग तुला? विसरून गेलीस? मला खूप आठवण येते ग तुझी. करमत नाही. तुझ्याशिवाय मनातले सारं सांगायचो. दुवा होता ग तो आपल्यातला. कदाचित त्या फिलिंग तुझ्यापर्यंत पोहोचत सुद्धा असतील. खरं आहे, कागदी प्रतिमा जिवंत वाटावी, आपण एकमेकासोबत आहोत असे वाटायचे. कधी वाटायचं फाडून फेकून द्यावा हा फोटो. नाही ग नाही, धजावले हात. तोच एक सहारा होता माझ्या जगण्याचा. जीवन संपून टाकावे असा अघोरी विचारसुद्धा मनात यायचा. नाही असं होता कामा नये. तिचे काय होईल माझ्याशिवाय? नाही ती जगू शकणार. अनंत प्रश्नांचा सारखा भडीमार चालू असायचा. कशातच रस वाटेनासा झाला. आणि अभ्यासात लक्ष, दैनंदिन कामात लक्ष लागत नव्हतं. आईने माझी घालमेल ओळखली. कदाचित तिला कल्पना आली असावी आपल्या प्रेमाची. म्हणून तिने जिथे तुझ्या आठवणी होत्या ते घर, गाव, जागा सोडण्याचा निर्णय घेतला.
तिथून गेलो, सरळ गेलो तर हळूहळू विसरून जाईल सर्व, अशीच धारणा आईची. पण नाही ग, तुला विसरण्याचा जेवढा प्रयत्न करायचो अजून तेवढाच अधिक ओढीने कासावीस व्हायचो मी. शिक्षण पूर्ण केलं, नोकरीही लागली, लग्नही केलं, मुलंही झालीत. वरवर सगळं व्यवस्थित वाटत असले तरी हृदयी बसलेले तुझे अस्तित्व मला कधीच मिटवता आले नाही. तिथपर्यंत कोणी पोहोचूही शकले नाही. तुझ्यावर माझे खूप प्रेम आहे, तुझंही माझ्यावर जीवापाड प्रेम आहे, कळूनही तुला कधी सांगता आले नाही. ती बोच मला खूप अस्वस्थ करते. गेले कित्येक वर्षापासून शोधतोय तुला. काल तुझा पत्ता मिळाला, तत्क्षणी ठरवले आता काहीही हो, प्रेमाची कबुली द्यायची. तू काय विचार करशील, काय बोलशील, चूक की बरोबर, योग्य अयोग्य, अजून बरेच काय काय विचार निशब्द ठरले तुझ्या खऱ्या प्रेमापुढे ज्योती. हो, अगदी बरोबर बोलते मी. खरं प्रेम असेल तर नियतीसुद्धा मदत करते. मला फक्त मनातील सर्व सत्य तुला सांगायचे होते. खूप तळमळत दिवस काढले ग मी. खूप खूप प्रेम आहे माझे तुझ्यावर, हेच सांगण्यासाठी एवढा आटापिटा करून आलो मी. मनावरचं ओझं हलके झाले बघ आता. काहीच नाही का बोलणार? आल्यापासून बघतोय, तू फक्त एकटक माझ्याकडे बघते. काय बोललो ते ऐकत होती नाही का? नाही ए वेडाबाई, कुठे तंद्री लागली आहे? हो ऐकते ना, बोल ना. 1 तासापासून मीच बोलते, तू बोल आता. थांबव तो कोडमारा आतला. संभ्रमावस्था तुझी कळते मला. तुझी शपथ, मनात काहीच वाईट विचार घेऊन आलो नाही ग मी. एकदाच तुला सर्व सांगायचे एवढ्याच हेतूने. माझा प्लीज काहीच गैरसमज करून घेऊ नको. नाही रे, गैरसमज काय त्यात? हेच ऐकण्यासाठी कधीपासून मन आतुरलेले होते ना सोना. खात्री झाली, तू माझ्यावर खूप जीव टाकतोस. मीही तुझ्यावर मरते हे जाणून होतास तरी संयमाने वागायचा. तशी मी थोडी हुडच. तू एक शब्द टाकलास तर मी तुझ्या मागे कुठेही आले असते. तू मात्र विचारपूर्वक काही गोष्टी टाळत असायचा. दूरगामी परिणाम वाईट होतील ही दूरदृष्टी होती तुझ्याकडे. मी मात्र तू माझा आणि मी तुझी, एवढाच विचार बस. यापुढे काहीही नाही. काही मर्यादा. दोन्ही कुटुंबात सर्वच बाबतीत खूप भिन्नता होती. दरी होती आली, ती ओलांडण्याची आपल्याला हिंमत नव्हती. संस्कृतीत वाढलेलो आपण भावनेपेक्षा नात्याचा जास्त विचार केला. वयाने लहान असलो तरी विचारांची प्रगल्भता होती तेव्हाही आपल्यात. पहिलं आणि शेवटचं प्रेम तूच आहेस माझं. शरीराने जरी दूर असलो तरी मनाने तेव्हाच एक झालेलो. ते आजही तसेच, उद्याही तसेच, शेवटपर्यंत घट्ट राहणार. तिथे कुणालाही स्थान नाही. एक सांगू दीपक, माझीही अवस्था तुझ्यापेक्षा काही वेगळी नाही रे. खूप लहान वयात लग्न झाले, संसाराची जबाबदारी खांद्यावर आली. अल्लड खेळकर वयात प्रौढपण लादलं, निसर्ग नियमाप्रमाणे मुलंबाळं झाली. दिवसेंदिवस त्यात अडकत गेली. रोजच्या या धकाधकीच्या जीवनात तुझी आठवण खूप यायची. दरवेळी कोणत्याही गोष्टीत तू जन्माचा जोडीदार असता तर वेगळे जीवन असते ना माझे. असा एकही प्रसंग नाही की त्यात मी तुला कंपेअर केलं नाही. आपल्या प्रेमाची नुकतीच सुरुवात झालेली कोवळ्या मनावर तुझं सहजीवनाचा साथीदार म्हणून तुलाच बघत होती. एक मात्र नेहमी जाणवायचं, तुझंही माझ्यावर प्रेम होतं की माझं एकतर्फी चालले होते सर्व. अजूनही आठवते, पानवट्यावर गरज नसताना हंडा कमरेवर घेऊन पाणी आणायला जाणं, घरात सतत रस्त्यावर डोकावून पाहणं, दुकानात जाताना तू कुठे दिसतोस का चोरून बघणं, तू समोरून येताना पाहून थबकणं. तू मोठा लबाड, पण ताकास तूर लागू द्यायचा नाही. तासनतास तुझ्या वाटेवर डोळे लावून बसलेली मी, मला न बघताच झरकन निघून पाठमोरा व्हायचा. तेव्हा असं वाटायचं ओरडून सांगावं, अरे मी कशासाठी एवढा वेळ तटस्थ उभी आहे इथे? तुझ्या एका कटाक्षासाठी वेडी व्हायची रे मी. शाळेसमोर पटांगणात संध्याकाळी जेव्हा तू हॉलीबॉल खेळायचा, अंधार पडेपर्यंत आणि मी अंगणात उगाच रेंगाळत असायची. आईचा ओरडा मिळायचा मला, तिने सांजेला कशाला अंगणात जरा घालतेस ग? बॉल नेटवरून इकडून तिकडे जसा व्हायचा तसा जीव खालीवर व्हायचा. असं वाटायचं रात्र होऊ नये, तू नजरेसमोर दूर जाऊ नये. अक्षरशः वेडी झाली होती रे मी तुझ्यासाठी. तुला त्याचं काहीच सोयीरसूतक नव्हतं तेव्हा. फुगीर कुठला, लय भाव खायचा. हसतोस काय? खोटं बोलते का मी? नाही ग राणी, खोटं नाही. त्यावेळेच्या भावना अगदी जशाच्या तशा तुझ्या तोंडून ऐकताना स्वतःला भाग्यवान समजतो. तुझ्या रूपाचे अनेक दिवाने होते. कुणाची हिंमत नाही झाली तुला कधी काही सांगायची, बोलायची. त्यांच्या गप्पा ऐकताना मी मात्र मनोमन खुश व्हायचो. कुणाला भीक न घालणारी पोरगी माझ्यावर जीव ओवाळून टाकते. कळत होतं ग मला. धाडस नव्हते तेव्हा माझ्यात. मला विश्वास होता की माझ्या एका शब्दावर माझ्यासाठी काहीही करायला तू तयार झाली असतीस. तू अल्लड निरागस राजकुमारी, आईवडिलांची खूप लाडकी होती. तो काळही वेगळा होता. प्रेम वगैरे या गोष्टी तेव्हा अपराध, गुन्हा आहे. घरच्यांचं नाव खराब केले म्हणून ही मंडळी जीव घ्यायला मागे पुढे पाहत नसायची. कुटुंब पूर्ण भिन्न होते.
आपले एकत्र येण्याचे परिणाम भयानक झाले असते. खूप विचार करून आणि कसोशीने तुझ्यापासून स्वतःला दूर ठेवत होतो. तसे केले नसते तर कदाचित आपण आयुष्यात पुन्हा कधीच भेटलो नसतो ग. सांगताना सुद्धा अंगावर काटा आला बघ. अगं एक विचारलेच नाही तुला काय तुझ्या वैयक्तिक आयुष्यात तू सुखात आहेस ना. पण हो नजर चुकवत दिलेल्या उत्तरानं घालमेल झाली त्याची. झाली त्याची. हो हे खोटं सांगतेस एवढं नक्की. काहीतरी त्रास असणार. आजच हा विषय नको. स्वतःला बजावत तो उठून उभा राहिला. तो ग आज परिपूर्ण झालं बघ माझं आयुष्य. तू भेटलीस मनातले सर्व सांगून काळजावरचा भार हलका झाला. किती हलकं वाटतं मलाच म्हणून सांगू. निघालास थांब ना 5 मिनिट. अजून नको आता येईल पुन्हा. खूप उशीर झाला आणि तुझा नवरा येण्याची वेळ झाली ना. उगाच गैरसमज नको. येऊ का काय हे असा निरोप देणार आहे का मला. हाच बरं छान. तिची नजर खिळलेली अजूनही त्याच्यावर. अगं ये वेडाबाई येतो. त्यानं हातात हात घेऊन हळूवार थोपटत आय लव्ह यू ज्योती. शाश्वत स्पर्श. तो स्वर शांत शीतल भासला. हृदयातला कालवा स्तब्ध. चल बाय. काळ्या कुट्ट ढगांनी वेढलेल्या आकाशी जशी लक्कन वीज चमकावी आणि तारा अस्मंत प्रकाशात न्हाऊन निघावा. अगदी तसाच अंतरातला कोपरानं कोपरा उजळला. मुक्त झाले भाव, मुक्त झाली व्यथा, मुक्त झाली मन आणि मुक्त झाल्या साऱ्या आठवणींचा गाव. भूतकाळ वर्तमान बनून समोर आला खरा. पुढचे आयुष्य काय नवा पेच. बावरल्या मनाला सावरत रेडिओ ऑन केला आणि गाणं चालू झालं. आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे, टेल मी ओ खुदा अब मैं क्या करूं, चलू सीधी की उलटी चलू. कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण कथा ऐकल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन एखाद्या विषयासोबत. तो